गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बापरडे जुवेश्वर येथे नवीन रोहित्र ट्रान्सफॉर्मर सुरू. सुरेश राणे व माजी सैनिक बाबूराव राणे यांच्या प्रयत्नांना यश. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे बापरडे जुवेश्वर येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन वीज रोहित्र ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यात आले. या भागात यापूर्वी विद्युत वाहिनी नसल्यामुळे वीज पोहोचणे अत्यंत कठीण होते. मात्र स्थानिक नागरिकांची गरज ओळखून व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे महत्त्वाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. या उपक्रमासाठी माननीय कार्यकारी अभियंता श्री माळी साहेब यांनी विशेष पुढाकार घेत मोलाचे सहकार्य केले. तसेच माजी कार्यकारी अभियंता श्री बिसे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. आवश्यक प्रशासकीय संमती मिळवण्यासाठी सहाय्यक अभियंता श्री अवधूत पारकर आणि वरिष्ठ अधिकारी श्री निमकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कामामागे स्थानिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश राणे यांनी समाजकार्यातून पुढाकार घेत या प्रकल्पासाठी मोठी धडपड केली. सुरेश राणे हे परिसरात विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून गावाच्या विकासासाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि जनतेच्या प्रश्नांबाबत असलेल्या संवेदनशीलतेमुळेच हे काम मार्गी लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बापरडे गावचे सरपंच श्री संजय हनुमंत लाड आणि उपसरपंच श्री गुणवंत राणे यांनीही या उपक्रमासाठी महत्त्वाचे सहकार्य केले. या वीज पुरवठ्यामुळे गावाच्या विकासाला मोठी चालना मिळेल असे मत सरपंचांनी व्यक्त केले. जरी या कामासाठी सुरेश राणे यांनी पुढाकार घेतला असला तरी पडद्यामागून बाबूराव राणे यांनीही सूत्रे हलवून महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे या यशस्वी उपक्रमात दोघांचाही वाटा तेवढाच मोलाचा असल्याचे अधोरेखित झाले. गावात वीज पोहोचल्याने स्थानिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल होणार असून भविष्यातील विकासासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.